हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते। आणि ढेबेवाडीला आल्यानंतर ताई आणि चिल्ली पिल्ली कुठे गेली बाकीची सगळी बाहेर ती यात्रेसाठी रात्री आलेली आहेत। आणि आज यात्रा पहिला दिवस, म्हणजे ॲक्च्युली काही यात्रेच नाही, पण आज ऑर्केस्ट्रा आहे संध्याकाळी डायरेक्ट संध्याकाळी। आता ब्लॉग काय थोडं शूट केलं तर केलं, नाही तर काय नाही। तर हा ब्लॉग आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा। आली आमची दिदी, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आज मी बघू दे। चिल्ली पिल्ली जेवले ते ए जेवणार आहे का कोण? आता आम्ही जेवतोय, आम्ही चौघं राहिले। तर या ठिकाणी घरातील सर्व कामे आवरून आणि जेवण वगैरे करून ताई आणि मी चाललेला होता दुकानामध्ये। ॲक्च्युली मला दुकानामध्ये खूप काम होतं, सो आई म्हणली जावा तुम्ही काम करा, म्हणून मग आम्ही आता निघालेलो आहोत दुकानात। सकाळी घरातली कामे करून आम्ही आलेलो दुकानात, आणि दुकानात आल्यापासून आमचं चाललंय काम। मी सगळ्या साड्यांचे पिको फॉल अस्तर आणण्यासाठी काढले होते, त्यामुळे तर पसारा पडलाय। आणि मी फॉल लावते आणि ताई हात शिलाई करते। आज माझ्या मदतीला माणूस गावलाय। मी साड्या पिको फॉल करून तिकडे ठेवल्यात आणि ताई हात शिलाई करत्या। तरी 4-5 साड्या झाल्यात, त्या मी पिशवीत भरून ठेवल्या तिकडे। ते पसारा होतोय ना लई, म्हणून ठेवला उचलून। इकडं अजून या साड्या बाकी आहेत, ह्या फॉल लावल्यात, त्या 2 फॉल लावलेले आहेत, हे लावायचे। आणि इकडं अजून असा पसारा आहे, इकडं खाली इथं पण आहे। 5 वाजत आले तरी अजून काम झालेलं नाही, अजून काम आहे माझं लई। मला गाऊन आहेत ते कमी करायला दिले त्या बाईने, ते करायचे कारण तिला उद्या द्यायचं आहे। ब्लाउजचं तर काय होतंय का नाही काय माहिती, की साड्यांनाच दिवस गेला का नाही, जातोय का नाही बघ किती वेळ। पिको फॉलला पण दिवस गेला, 10 तरी 12-1 साड्या जास्त असतील आहे का नाही, 10-12 तरी असतीलच, जास्त असतील सगळ्या। चला करूया काम। चिल्ली पिल्ली आली ती दुकानात, म्हणजे साड्या झाल्या, हात शिलाई आहे, पिको फॉल करून झाल्या। आता ह्या ब्लाउजला शिलाई मारायची। कशानं मान दुखते तुझी? तर साड्याचा ढीक पडलाय। थांब, साड्या पिको फॉल करून ह्या 3 काय आठवण गाऊन फिटिंग केल्यात, टाचल्यात। आणि ताई अजूनच बसल्या खाली। बास करा आता, चला घरी जाऊया, 6:45 वाजले। मिकी माऊस आला, मिकी माऊस। पोरी बसायला पण लागली, तेच की स्टेज बांधलं। आम्ही दुकानात काम होतं म्हणून दुकानात गेलेलो, ताई आणि चिल्ली पिल्ली पण आमच्या बरोबर यायची। आणि आई गेलेली मोठ्याला बघायला, आई आमच्या आधी आली। बघ इधर चिल्ली पिल्लींना वाढले जेवायला, झालं ना 5। गुड्डी नाही, मिसिंग वाटते एक। इडली, डोसा, सांबार, चटणी काय वाटतं सगळं? डोसा, सांबार, चटणी। बोल आता। वरद पण नाही ते खाणार, त्याचं तर काढ थोडं। नाही खातो, मला माहिती की। जेवण करून झाल्यानंतर आता या ठिकाणी घरासमोरच आमच्या ऑर्केस्ट्रा आहे, आणि ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी चिल्ली पिल्लीने जागा पकडली होती। आणि आता गर्दी होईल म्हणून आम्हाला हाका मारत होते, सो आम्ही निघालेलो आहोत ऑर्केस्ट्रा बघायला। हॅलो, या ठिकाणी सन्मान होतोय। बाबा दिसते ते का तरी नाही दिसत, फोटो काढणारेच पुढे आहे ते। त्याचबरोबर या ठिकाणी कुस्तीचं सौजन्य ज्या ठिकाणी होणार आहे, कुस्ती स्पर्धा या ठिकाणी जी होणार आहे, मैदान होणार आहे, या मैदानासाठी ज्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी हे मैदान होतंय त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार होतोय। नाव पुकारल्यानंतर आपण या ठिकाणी स्टेजवरती यावं अशी विनंती करण्यात येत आहे। गुरुजी प्रकाश जगन्नाथ कारंडे गुरुजी, आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला, आपण ही स्टेजवरती यायचा, सन्मान स्वीकारायचा आहे। मामा घरात झोपल्यात। सन्माननीय सुभाष ठेप उपाध्यक्ष यात्रा कमिटी यांना विनंती करतो की आपण तो सन्मान करायचा आहे। सन्माननीय हिंदूराव तुकाराम पवार
सन्माननीय हिंदूराव तुकाराम पवार यांना देखील तरी अजून वाढायचे. या ठिकाणी डेबोडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय दांगे साहेब आजच्या या भव्य दिव्य अशा सुंदर वैभव म्युझिकल नाईट या कार्यक्रमाचं या नव्या वर्षामध्ये सुरुवात जेणेकरून मागून येणाऱ्या लोकांना जागा उपलब्ध होईल. तर सर्वांना विनंती आहे आपण पुढे आणि गेली 2-3 वर्ष अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने या ठिकाणी या यात्रा कमिटीचं नेतृत्व करतायत ते सन्माननीय हरी श्रीरंग डेग यांच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचा श्रीफळ वाढवून या ठिकाणी शुभारंभ होतोय. मर्यादेच्या नावाने छान बरे. त्याचबरोबर या ठिकाणी देवोडी नगरीच्या प्रथम नागरिक सन्माननीय रुपालताई पाटील मॅडम हे देखील या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याच्या त्याचबरोबर या ठिकाणी श्रीफळ वाढवून सन्माननीय दाईने साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे प्रशंसा होते. फक्त आणि फक्त शांतता राखा ही विनंती करून सबतरंगी बहारदार अशा कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. यहाँ आए गए सभी रसिक श्रोताओं का ऑर्केस्ट्रा वैभव की ओर से स्वागत है. तो ले चलते हैं गीत और संगीत की दुनिया में. हमारे कलाकार अपनी अपनी साजों को लेकर बिल्कुल तैयार है. समंदर में तूफान उठता है किनारों को जगाने के लिए और हम जैसे कलाकार पैदा होते हैं आप लोगों का मनोरंजन करने के लिए. शहर कोल्हापुर के सुभाष शिलगे जी की ये मायनाज फकरिया पेशकश ऑर्केस्ट्रा वैभव. दुर्घट भारी तुझगण संसारी
जागा कमीच पडते. थोडी गर्दी आहे बघ. भरपूर गर्दी झाली. आता ही चिल्ली पिल्ली कुठे ठेवायची आमची बनाव. केवढी गर्दी झाल्या. मुंबई का महाराष्ट्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात डरकाळी फोडणाऱ्या या नरसिंहाची कर्मभूमी महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राचा 32 लक्षणी महाराजा छत्रपती शिवाजी महाराज. आज ही ज्यांचं नाव जरी उच्चारलं तरी आपल्या सर्वांची छाती अभिमानानं फुलून येते आणि अभिमानानं म्हणावंसं वाटतं. विश्वासात रोखुनी वादळ, श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखुनी आग. दैव आमुचा छत्रपती एकलाच मराठी वाघ, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना ऑर्केस्ट्रा वैभव आणि आपण समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने मानाचा मुजरा.
छत्रपती शिवाजी राजे मासाहेब जिजाऊंच्या से नाराजगी उम्र भर रहेगी। जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा है। छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और हम तो शेर के बच्चे को एक सिनेमा येतो, लोकांना रडवतो, विचार करायला लावतो. 350 वर्षानंतर देखील छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या शौर्याने लोकांचे स्फुरण वाढत असेल तर लक्षात घ्या, विचार करा मित्रांनो. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांना प्रत्यक्षात अनुभवणाऱ्या लोकांचं काय झालं असेल. इतिहास म्हणजे फक्त दगडधोंडे नाही, तर इतिहास म्हणजे अखंड प्रेरणापीठ आहे. कसं जगायचं आणि कसं लढायचं हेच यातून शिकायला मिळतं. लोकांचे स्फुरण वाढवणाऱ्या, लोकांना शौर्याचे धडे शिकवणाऱ्या आमच्या राजांना ऑर्केस्ट्रा वैभवचा हा आमचा मानाचा मुजरा.
रसिका ऑर्केस्ट्रा वैभवचा प्रयत्न धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार. जवळजवळ ऑर्केस्ट्रा वैभवची ही 52 वर्ष हे गीत आहे जे महाराष्ट्रामधील जेवढेचे तरुण वर्ग मित्र वर्ग आहे खरं तर त्यांच्या थोडंसं मनाला लागणारं हे गीत आहे. अखंड महाराष्ट्रभर या गीताचा ट्रेंड चालतो आणि मला आज खात्री आहे तुम्ही सर्वजण नक्कीच हे गीत एन्जॉय करा.
झालं